राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे सोलापूर दौऱ्यावर आले असता त्यांनी महसूल विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची बैठक घेतली। तत्पूर्वी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला। यावेळी त्यांनी भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी सुरू केलेले काम बंद आंदोलनावर ताशेरे ओढले। ते म्हणाले, भूमी अभिलेख विभागातील कर्मचाऱ्यांनी तात्काळ कर्तव्यावर रुजू व्हावे। तुमच्या ज्या काही मागण्या असतील त्या मागण्यांवर मंगळवारी मंत्रालयात सकारात्मक चर्चा करण्यात येईल, परंतु कर्मचाऱ्यांनी तात्काळ आपले कार्य सुरळीत करावे। त्यानंतरच विविध प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यात येईल। कर्मचाऱ्यांच्या ज्या काही समस्या असतील त्या मुख्यमंत्र्यांसमोर ठेवून सोडवण्यात येतील, परंतु कर्मचाऱ्यांनी असे काम बंद आंदोलन करून शासनाला आणि जनतेला वेठीस धरू नये। त्याच पद्धतीने भविष्यात कर्मचाऱ्यांनी असे जर आंदोलन पुन्हा केले तर त्यांच्यावर तात्काळ कठोर कारवाई केली जाईल, असा सज्जड इशाराही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला। दरम्यान महसूल मंत्री बावनकुळे यांनी राज्यातील नवीन वाळू धोरणावर भाष्य करताना म्हणाले, राज्यात नैसर्गिक वाळूची मोठ्या प्रमाणात कमतरता आहे। वाळूची मागणी वाढल्याने तिचा नियमित पुरवठा होत नाही, त्यामुळे राज्यात वाळू माफिया वाढत आहे। त्यावर उपाययोजना म्हणून कृत्रिम पद्धतीने वाळूची निर्मिती केली जाणार आहे। कृत्रिम वाळू तयार करून ती राज्यातील 20 लाख घरकुलांसाठी मोफत 5 ब्रास याप्रमाणे वितरित केली जाणार आहे। कृत्रिम वाळू निर्मितीसाठी राज्यामध्ये नवीन प्रकल्प उभारले जात आहेत। भविष्यातील 3 वर्षात वाळू माफिया पूर्णतः नष्ट होईल। कृत्रिम पद्धतीची वाळू बाजारात आल्यानंतर मागणी व पुरवठा समप्रमाणात राहून काळा बाजार रोखला जाईल, असेही त्यांनी सांगितले। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।